अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। हे समर्था, माझ्या जीवनाचा चालक मालक पालक तूच आहेस। या जीवन प्रवासात कितीही समस्या येऊ देत वा संकट येऊ दे, आता आम्हाला त्याची पर्वा नाही, कारण माझ्या जीवनात तुझे अनिष्ठान आहे आणि जिथे तुझे अधिष्ठान आहे तिथे समस्याच नाही। आणि समस्या आलीच तर त्या समस्येचे उत्तर निश्चित आहे, कारण तू स्वतःच एक उत्तर आहेस। तू स्वतः समाधान आहेस, तू आनंद आहेस। हे परमचैतन्य असेच आम्हाला मार्गदर्शन कर, आम्हाला प्रेरणा दे, कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही। श्री स्वामी समर्था। मित्रांनो, तुमचे जे काही संकट असतील व स्वामींना ते सांगा आणि ते व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाईप करा की स्वामी, आमच्या संकटांना आमच्या सोबत राहा आणि त्याचं निवारण करा। मी पण स्वामींचरणी हीच प्रार्थना करतो की माझी व आपली सर्वांची संकटे स्वामी कृपेने नष्ट हो। आणि मित्रांनो, स्वामींची अशीच कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्या व्हिडिओला व नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। असेच स्वामींचे संदेश तुमच्यापर्यंत आम्ही आणत राहू। स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा, सुख हवेच असा अट्टहास करू नकोस, कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख हे लपलेलं आहे। जसे दुधात दही लपलेलं असते, तसेच तुझ्या कर्माच्या रवीने लपलेलं सुख बाहेर येईल। नामस्मरण करताना संसार किंवा कुठल्याही कर्माचा त्याग करण्याची गरज नाही, तर तेच कर्म दिवा करण्यासाठी नामाचा आश्रय घे। अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे नाव घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटची वाट घे। तुम्ही कितीही चांगले शब्द वाचा, कितीही चांगले शब्द ऐका किंवा कितीही चांगले शब्द बोला, पण ते शब्द जोपर्यंत तुमचे भले करत नाही तोपर्यंत तुम्ही ते चांगले शब्द आचरणात आणत नाही। तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही। स्वामी म्हणतात, तुझ्या अंतरात्म्यात आहे मी बाळा, तुला हरू देणार नाही। या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही। जी झुंज तू खेळतो आहे मनासी, त्यात तुला मार्ग दाखवणार असणार मी, हे लक्षात ठेव बाळा। अरे बाळा, काय तुझा आमच्यावर विश्वास नाही का? मग एकटाच झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची, मी आहे ना तुझ्या पाठीशी। माझं नामस्मरण कर। ज्याप्रमाणे सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका। उत्तम कर्म करत राहा, लोक तुमचा परिचय देतील। अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात। ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल ना, त्या दिवशी आपोआपच मार्ग निघत जाईल, हे लक्षात ठेवा। तुला जर असे वाटत असेल ना की कशाला उगाच स्वामींना त्रास द्यायचा आपले दुःख सांगून, तर खरा त्रास तू आता देत आहेस मला काहीच न सांगून। त्यामुळे तू माझ्याजवळ तुझ्या मनातील सगळ्या शंका सांगत जा आणि तुझे संकट सांगत जा, म्हणजे मी निवारण्यास ते मदत करेल व तुझ्या सोबत कायम उभे राहील। जीवनात कोणतेही वळण आले तरी स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल। विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेता असतील तर मागे हटू नकोस, ठाम राहा, ते कृतीत उतरव, हे लक्षात ठेव। कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला नक्कीच सांग, माझ्यातून जे त्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्कीच पोहोचेल। बाळा, मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे, म्हणून तुला मार्ग दाखवण्यात सदैव तयार असतो। फक्त एकदाच हाक मार। सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका, वेळ जाईल, त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा, चांगली वेळ नक्कीच येईल। मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेल तो होईल दुखी, पण समर्थ नाम रोज स्मरावे, त्यास कधी न विसरावे। मनुष्य जन्म मिळतो एकदा, स्वामी नामात आनंद सर्वदा। नाशवंत हा देह उद्या नाहीसा होईल, काय कमवले आणि काय गमवले, कधीतरी माती मोईल होईल। दोन शब्द घे मुखी, प्रेमाने जग जिंक, मग होशील तू आणि इतर सुखी। मित्रांनो, लक्षात ठेवा, म्हणून स्वामींचे नामस्मरण हे खूप महत्त्वाचे आहे। तुम्ही ते दररोज केले पाहिजे। एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा, स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा। हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा। निस्वार्थ कर्म हाच एक धर्म, बाकी मनाचा पसारा। कर्म करता करता नाम घेत जा, मग ना उरे मन आणि नाही पसारा। दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात हाय खरे समाधान। ही नियती आहे ही आहे की हिसकवून घेणारा कधी सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुःखी होत नाही। तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल,
तर डोळे बंद करून माझे नामस्मरण कर. अशाने तू माझ्याशी संवाद साधशील. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होत नाही, हेही लक्षात ठेवा. स्वामी भक्तांनो, एक लक्षात असू द्या, तुमच्यावर स्वामींची कृपा नक्कीच आहे. विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात, आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. आपला वेळ स्वतःला घडवण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा किती चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. मी माझ्या भक्तांना पाठबळ सतत देत असतो. ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळले, आणि ज्यांना नाही कळले त्यांनी मला आपणहून गमावले. माझे सच्चे भक्त कधी कोणाला दुखवत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की समोरही स्वामीच आहेत. तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही. तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने हे सहज शक्य आहे. एक लक्षात असू द्या की माणूस असू दे, प्राणी असू दे, ठेव समाधानाचे भान. एवढे लक्षात ठेव, तेथेही स्वामी आहेत हे जाण. मित्रांनो, योग्य माणसाकडून मिळालेला सल्ला हा लाख मोलाचा असतो, आणि चुकीच्या माणसाकडून मिळालेली लाख मोलाची गोष्ट ही कवडी मोल असते. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधी कधी उपवास अहंकाराचा देखील करावा. कधी कधी उपवास मीपणाचा देखील करावा. हे सर्व तुमच्या अंगून निघून गेलं तर तुम्ही स्वामी भक्त झाले म्हणून समजा. शोधणार असशील तर काळजी करणारा शोध, कारण तुझा वापर करणारे तुला शोधत तुझ्यापाशी येतील. लक्षात ठेव, तू तुझ्या स्वामींना नाही तर तुझ्या स्वामींनी तुला निवडले आहे. निशंक राहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे स्वामी म्हणतात. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. स्वामी म्हणतात, चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती विसरावी, आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक विसरावी. एवढे लक्षात ठेवा. आणि जीवन प्रवासात आपल्याला कोणते व्यक्ती कमवायचे आहेत आणि कोणते व्यक्ती गमवायचे आहेत हे लक्षात असू द्या. स्वामी म्हणतात, जी माणसं आयुष्यात तुमच्या सोबत नसतात ती माणसं नक्कीच तुमच्या मनात असतात. एवढं लक्षात ठेवा. बाकी कोणतीही कला आली नाही तरी चालेल, पण समजून घेण्याची कला आली की जीवनात सरळ सोपं होतं, हे लक्षात ठेवा. म्हणून समजून घ्या आणि समजवून द्या. मोक्यावर साथ सोडणारी माणसं बऱ्याचदा तीच असतात ज्यांना कधी काळी आपण डोक्यावर घेऊन नाचलेलो असतो. म्हणून तुम्ही कोणासोबत मैत्री करत आहात व कोणाशी बोलत आहात याचं भान ठेवा व त्यानुसार बोला. अवघड आहे, कठीण आहे म्हणून सोडून दिलं असतं तर स्वराज्य उभंच राहिलं नसतं, व छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं मोठं स्वराज्य उभंच केलं नसतं. म्हणून अवघड जीवनात काहीच नाही. तुमच्यासाठी सगळे शक्य आहे, व स्वामींसाठी तर काहीच अशक्य नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी, हे लक्षात ठेवा. म्हणून तुमच्या पाठीवर स्वामींचा हात आहे, म्हणून तुम्ही कोठेच हारू शकत नाही. आपला वेळ मर्यादित आहे, तो दुसऱ्यांचं आयुष्य जगण्यात वाया घालू नका. लक्षात ठेवा, आपल्या कामावर फोकस करा आणि आयुष्यात यश प्राप्त करा. कर्म जेव्हा वसुलीवर येते ना, त्यावेळी कुणाचाही वशेला चालत नाही. त्यामुळे आपल्या कर्माशी आणि कार्याशी प्रामाणिक राहून आयुष्याची वाटचाल करा, कारण कर्म हे कोणाला चुकलेलं नाही. सांभाळून चला, कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते. एवढं लक्षात ठेवा. मग कोणी आपलं कौतुक करत असेल तर त्याच्यामागे त्याचा काही मतलब नाही ना, याची पण भान ठेवा आणि याची पण जाण ठेवा. समर्थक कमी झाले तरी चालतील मित्रांनो, पण विरोधकांची गर्दी कमी होता कामा नये, कारण आपल्या प्रगतीत विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो. म्हणून विरोधकांकडून आपल्याला शिकायला मिळते की आपल्यात काय कमतरता आहे. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत कशाची भीती बाळगण्याची जरुरी नाही, कारण आपलं मन निरागस आहे तोपर्यंत स्वामी आपल्या पाठीशी आहेत. आणि स्वामी पाठीशी असल्यावर घाबरायची काय गरज आहे हे मला सांगा. ज्याला खरोखरच लक्ष गाठायचे आहे त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे, मग ती गोष्ट छोटी असो की मोठी असो. आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या, पाहून घ्या, व्यर्थ बडबड करू नका, व तुम्ही एक कॉन्सन्ट्रेशननी तुमच्या कामावर फोकस करा. एवढं लक्षात ठेवा. बुडणाऱ्या किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य, आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात
व्यक्ती असामान्य. ज्याच्या ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात ना, तो कधी एकटा नसतो, कारण त्याचे विचार त्याच्याजवळ चांगले असतात. अपराधाला पुन्हा पुन्हा क्षमा करणं हे अपराध करण्या इतकेच धोक्याचं आहे, हे लक्षात ठेवा. शक्यतो कुणाचे उपकार घेऊ नका, आणि जर का घेतले तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा, कारण लोक पुढे जाऊन बोलून दाखवतात. झाडासारखे जगा, खूप उंच व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका. म्हणून मातीशी जोडून राहा आणि ढगामध्ये जाऊ नका, खालीच राहा, जमिनीवर पाय ठेवा. लवाडी ही तोकड्या चादरीसारखी असते, तोंडावर ओढून घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात. म्हणून लबाडी कधी करू नका आणि खोटे कोणाशी बोलू नका. केवळ योगायोगाचे काही नाही, जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो. म्हणून स्वामी आपल्याला कधी दर्शन देतील याचं भान तुम्ही ठेवा, कारण कोणत्या रूपात स्वामी येतील हे सांगता येत नाही. म्हणून तुम्हाला अनुभव याचा नक्कीच येईल. व तुम्ही नामस्मरण करत असाल तर नक्कीच तुम्हाला एखाद्या वेळेस तुम्हाला याचा अनुभव नक्कीच आला असेल. केवळ योगायोग असे काही नाही, जीवनातील प्रत्येक घटनेला त्यामुळेच अर्थ असतो. म्हणून तुमच्यासोबत जेव्हा काहीतरी घटना घडेल तेव्हा तुम्हाला कळणार देखील नाही की स्वामी आपल्याला दर्शन देऊन गेलेत. तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही, म्हणून निराश होऊ नका. कदाचित त्याने तुमचे चांगले होणार नसेल, म्हणून स्वामींनी ते तुम्हाला दिले नसेल. म्हणून प्रत्येक गोष्टीला स्वामींना धन्यवाद करा. संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते. म्हणून संकटांना कधी घाबरू नका व त्यांना पार करून पुढे जा. भीतियुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय माणसाचे गरीब जीवन कधीही चांगले, कारण भीतीमध्ये जीवन जगल्या त्याला झोप पण येत नाही. पण गरीब माणूस आपल्या झोपडीमध्ये निवांत झोपतो. चांगले काम करायचं मनात आले की ते लगेच करून टाका, त्यासाठी घाई करू नका, कारण चांगले कामाचा रिझल्ट हा नेहमी चांगला देत असतो. बोलावे की बोलू नये असा संभ्रम निर्माण झाला असता मनाने बोलण्याची जागा घ्यावी, असे लक्षात ठेवा व मनापासून विचार करून तुम्ही निर्णय घ्या. आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात, फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते. मित्रांनो, दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे, आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे, कारण लोकांकडून तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळते. ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीच दुःखी होऊ नये, कारण त्या तशाच राहणार आहेत, त्या तुमच्यासाठी कधीच बदलणार नाहीत. एवढं तुम्ही मनात ठाम ठेवा. संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका, एवढं लक्षात ठेवा. कारण शत्रू निर्माण केले तर तुमचेही भरपूर नुकसान होईल व शत्रूंमुळे तुम्हाला तुमच्या कामावर पूर्णपणे फोकस करता येणार नाही. मित्रांनो, जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाचं सोंग मात्र करता येत नाही, कारण त्यासाठी पैसा हा कमवावा लागतो. मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी आहे, म्हणून मोह कधीच करू नका. मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे अगदी योग्य आहे. आयुष्य जगून समजते, केवळ ऐकून वाचून बघून समजत नाही. म्हणून लोक म्हणतात की मी एवढे पावसाळे बघितले, तेवढे पावसाळे बघितले, मग त्यांना त्याचा अनुभव असतो, म्हणून ते आपल्याला सांगत असतात. मित्रांनो, जगू शकलात तर चंदनासारखे जगा, स्वतः जिजा आणि इतरांना गंध द्या. याचं जगलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात भरपूर माणसे तुम्ही कमावली असं आपण गृहीत धरू. तलवारीच्या जोरावर मिळालेलं राज्य तलवार असोस्तोवर टिकतं, एवढं लक्षात ठेवा. म्हणून जोपर्यंत आपल्याकडे तलवार आहे तोपर्यंत राज्य टिकेल. चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही. तुम्ही जेवढी चिंता कराल तेवढा तुमचा वेळ हा वाया जात असतो. तुम्ही काम करा आणि कार्य करा, तुम्हाला त्यात अजून मोटिवेशन भेटत जाईल व तुम्ही ते काम करण्याची इच्छा तुमची जागृत होत जाईल. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं, तेव्हा ते ज्ञान भरपूर कामी येतं. शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा, क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालू नका. म्हणून शक्तीचा उपयोग जिथे तिथेच करा, दुसरीकडे कुठे करू नका. हे देवा, मला खूप खूप आव्हान दे व ती पेलण्याची प्रचंड शक्ती दे. आणि हे स्वामी समर्था, तुम्ही माझ्या पाठीशी नक्कीच उभे राहा, कारण प्रत्येक संकटात मी तुम्हाला बोलवेल तेव्हा तुम्ही माझ्यासाठी नक्कीच या. एक साधा विचारसुद्धा तुमचं आयुष्य उघडू शकतो. म्हणून नेहमी नवे विचार मिळवत राहा, कारण नव्या माणसावर भेटल्यावर नवे विचार आपोआप उघडतात. हे देवा, मला खूप धन्यवाद, खूप खूप आव्हान झेलण्याची ताकद तुमच्याकडून पाहिजे, ती तुम्ही मला द्या. मग देव म्हणतात, तू माझं नामस्मरण केलेस का? तर तो म्हणतो, नाही. मग तू नामस्मरण कर. नामस्मरणात जेवढी ताकद आहे तेवढी कशातच नाही. काळजाची प्रत्येक जखम भरून येते,
कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो. काळ्या कुट्ट रात्रीनंतर उद्याची लख पहाट असतेच. प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचं अनुकरण करू नका. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा, कारण आपली वेगळी ओळख ही आपल्याला वेगळ्या थरावर घेऊन जात असते. खरं आणि खोटं यात केवळ 4 बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऐकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं असतं. म्हणून डोळ्यांनी पाहिलेल्यावरच विश्वास ठेवा. आयुष्यात असं काहीतरी मिळवा ते तुमच्यापासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही, आणि ते म्हणजे ज्ञान, आणि ते म्हणजे स्वामी भक्ती, स्वामी नामस्मरण. हे तुमच्याकडून कोणीच चोरू शकत नाही. आपण जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील. म्हणून लोकांचे मन जिंकण्याची एक वेगळीच कला आहे. ती कला मिळवायची असेल तर तुम्हाला तुमचे गुण हे भरपूर स्ट्रॉंग करायला लागतील आणि तुमचे गुण चांगले करायला लागतील. कधी कधी हक्क मागून मिळत नाही, ते मिळवावे लागतात. रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय आहे. म्हणून राग आला की तुम्ही शांत धरा व मौन धरा. मित्रांनो, तर तुम्ही जेव्हा मौन धराल तेव्हा तुमचा राग आपोआप शांत होऊन जाईल. चुकीचा व्यवहार माणसं तोडतो, म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा. निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून आता जे आहे ते आहे, त्यात जगायला शिका आणि त्यातच तुम्हाला मरण येईल, लक्षात ठेवा. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, यश मिळवायचं असेल तर स्वतःवर काही बंधनं घाला. कारण तुम्ही जेव्हा शिस्तबद्ध व्हाल तेव्हा तुम्ही सर्व कामे ही वेळेवर कराल आणि तुमचं यश हे नक्कीच निश्चित असेल. जग प्रेमाने जिंकता येतं, शत्रुत्वाने नाही. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने बोलत चला आणि प्रत्येकाचं मन जिंकत चला. आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते. प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानेच वागलं पाहिजे. ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. सगळ्यात सुंदर नाते हे 2 डोळ्यांचे असते. हे एकाच वेळी उघडचाप करतात, एकाच वेळी रडतात, एकाच वेळी झोपतात, तेही आयुष्यभर, पण एकमेकांना न बघता. म्हणून असं आपण दुसऱ्यांवर निस्वार्थपणे प्रेम करायला हवं. मग ते स्वामींवर देखील तुम्ही असंच प्रेम केलं पाहिजे. भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळच देतो. म्हणून वर्तमान काळात जगायला शिका आणि आताचा आनंद मिळवा. परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी. म्हणून आपल्याला जेव्हा ही परीक्षा स्वामी घेत असतात तेव्हा तुम्ही आपल्या आत डोकवून पहा, तुम्हाला नवीन काहीतरी नक्कीच मिळेल. एखाद्याला गुन्हेगार ठरवताना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा, मग तुम्हाला कळेल की तुम्ही काय करता आहात. आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ राहा, कारण ते आपल्याला निस्वार्थपणे मदत करत असतात. मानसिक स्वातंत्र्य हे खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे. म्हणून आपले मन मोकळेपण ठेवा आणि दुसऱ्यांशी चांगले वागा. आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो, माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो, पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का, याचा विचार तुम्ही कधी केलाय का? मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो. म्हणून तुम्ही जेवढी जास्त मेहनत कराल तेवढं मोठं यश तुम्ही प्राप्त करत असता. नात्यांची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे. कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटे राहाल, एवढे समजून घ्या. माणसाचे छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते. मित्रांनो, म्हणून आपण एकमेकाचे दुःख वाटून घेतले पाहिजेत व आपण दुसऱ्याचे दुःख जेव्हा जाणून घेतो तेव्हाही आपल्याला कुठेतरी जाणीव होते की आपलं चांगलं काम चाललंय. माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं. कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही. हे खरे जरी असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगताही देखील येत नाही. म्हणून प्रत्येकाशी मैत्री भावाने बोला. मोती म्हणून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ असते. कारण आपण त्याची तहान भागवत असतो व मोतीने ते होणार नसतं. मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत. कारण ओळख ही क्षणभरासाठी असते व जपणूक आयुष्यभरासाठी असते. जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका. कधी चुकून डोळ्यात अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा. म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्ही पैसा कमवला की माणुसकी कमवली. थोडं दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे, असं माझं म्हणणं आहे. मित्रांनो, अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप असते. म्हणून त्याला तिथेच रोका आणि तुम्ही ही जी पापं असतात ती थांबवा. नाती किती वाईट असू दे मित्रांनो, ती कधीच तोडू नका. कारण
पाणी कितीही घाण असलं तरी ते तहान नाही तर आग तरी विझू शकते, एवढं लक्षात ठेवा. आयुष्यात नशिबाचा भाग फक्त 1% आणि परिश्रमाचा भाग 99% असतो. म्हणून तुम्ही तुमचा परिश्रम चालू ठेवा आणि त्यानुसार आयुष्यात पुढे जात राहा. ध्येयवादाला स्वतःच्या उदयाची उतावळेपणाची भय असते, म्हणून कोणत्याही कामात उतावळेपणा करू नका, संयम बाळगा. म्हणून म्हणतात ना की पेशन्स ठेवा, सगळं काही नीट होईल. परिस्थितीचा अधीन होऊ नका, परिस्थितीवर मात करा. वेळ प्रसंगी हवलेपणा बाजूला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही भरपूर काही कमवले आहे. हातावरील रेषेत दडलेलं भविष्य बघू नका. ज्याचं हाताने कष्ट करा व स्वतःचं भविष्य घडवा. म्हणून कष्ट करा आणि ज्या हाताला तुम्ही भरपूर काही विचारता व त्याचे तुम्ही आकलन करता तर ते बंद करा व हाताने कष्ट करा. तुमचं भविष्य नक्कीच उजळेल. आजचा तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा. शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी जिद्द ज्याच्या अंगात असते ना तोच खरा कर्तृत्ववान असतो. काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वतःला बदला, म्हणजे जग आपोआपच बदलेल. ध्येयाच्या ध्यासा लागला की म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही. ढिगभर आश्वासांपेक्षा टिचभर मदत केव्हाही चांगली असते. कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही. कोणतीही वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो. असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते. दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते, ते लक्षात ठेवा. आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही, पण त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआपच पसरत जातो आणि सर्वांना त्याची माहिती होते. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. म्हणून अपयशांना म्हणा, तुम्ही जेवढे जास्त आले तेवढे चांगले, तेवढे जास्त स्पीडली मी माझ्या यशाकडे जाईल. अपमानाचा पायऱ्यावरूनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो. जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात. मनुष्याचे मोठेपण हे त्यांच्या वयावर नव्हे तर कर्तृत्वावर अवलंबून असते. लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे नक्कीच महत्त्वाचे असते. पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात, कारण ते आपण अनुभवतो व त्यानुसार त्यातून शिकत असतो की आपण यातून काय काय शिकलो हे लक्षात ठेवा. मित्रांनो, विचार करण्यासाठी वेळ द्या, पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला कार्यात झोकून द्या. जेवढं जास्त तुम्ही कॉन्सन्ट्रेशनने आणि एकाकीने तुम्ही काम करत जाल तेवढं तुमचे यशाचे चान्सेस वाढत जातील. अपयशाची भीती ही सर्वात मोठी भीती आहे, म्हणून ती मनातून काढून टाका. तुम्ही योग्य मार्ग निवडलाय, मग तुम्हाला त्यात यश हे नक्कीच मिळणार. इच्छा दांडगी असली की मदत आपोआपच तुमच्याकडे चालत येते. व तुम्ही हे नोटीस केलं असेल की तुम्हाला कोणत्या कामात चांगले यश प्राप्त होत असेल व तुम्हाला ते काम आवडत असेल तर तुम्हाला त्याच प्रकारची माणसं तुमच्या जीवनात भेटत जातात. कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी मनावर संयम ठेवणे, शांत राहणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे. अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाका, कारण स्वामींना अशक्य असे काहीच नाही, त्यांना सगळं शक्य आहे. म्हणूनच म्हणतात ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. एकदा कर्तृत्वाच्या वाटेवरून जायचं ठरवलं की भावनांना विसरायचं असतं. जीवनात पुढे जायचं असेल तर आपल्या अनावश्यक गरजा वाढणार नाहीत याची नक्कीच काळजी घ्या. डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआपच सुटतात. ज्यांच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते तो कुठल्याही काळोखामधून सहज मार्ग काढू शकतो. कर्तव्याची दोरी नसली की मनाचा पतंग कुठे फडफडत राहतो. बुद्धीला पडल्याशिवाय कोणतेही विचार स्वीकारू नका. म्हणून बुद्धीला तुम्ही विचारा आणि मनाला विचारा, मग तुम्हाला जे बरोबर वाटते तेच करा. निश्चयी भिकारी हा अनिश्चयी सम्राटापेक्षा किती श्रेष्ठ असतो, कारण त्याला निश्चय असतो, त्याने निश्चय ठरवून ठेवलेला असतो. हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपला की दुःख नक्की संपते. कारण जिथे मोह नाही तिथे काहीच नाही, तिथे फक्त आहे शांतता आणि भगवंत नामस्मरण. मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपला अधापात करून घ्यावा लागतो, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्ही देखील जेव्हा मोती बनण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला भरपूर कष्ट सहावे लागतील, ते तुम्हाला सहन करावेच लागतील. जो धोका पत्करण्यास कचरतो तो लढाई काय जिंकणार. म्हणून पहिले धोका पत्करा, लढाई तुम्ही आपोआपच जिंकणार. आपण परिस्थितीला शरण जातो कामा नाही, परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे असे काहीतरी काम नक्कीच करा. जीवन ही एक जबाबदारी आहे,
क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत जावं लागतं. हे लक्षात ठेवा. जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे. समुद्र गाठायचा असेल तर खचकाळगे पार करावेच लागतील. असेच छोटे छोटे अडथळे तुमच्या जीवनातही येतील. ते तुम्ही पार करा आणि पुढे निघत चला. बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाशांकडून शिकावं. कारण त्यांना माहीत असतं की आपण बचत कशी करतोय ते. उद्याचा भविष्य काळ वर्तमान काळाच्या त्यागाहून निर्माण होत असतो. म्हणून लक्षात ठेवा, आपलं भविष्य काय आहे व आपण काय विचार करतोय याच्यावर भरपूर गोष्टी डिपेंड असतात. दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका. वाटू शकलात तर आपला आनंद वाटा. तुम्हाला मोठेपणी कोण व्हायचे हे आजच ठरवा आणि आत्ताच ठरवा. आयुष्यात काय गमावलंय त्यापेक्षा काय कमावलंय ह्याचा विचार जास्त करत जावा. कारण जे तुम्ही गमावलंय ते कधीच परत मिळणार नाही. पण तुमच्याजवळ जे आहे त्यालाच तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकता. यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा बिलकुल होत नाही. कारण तुम्ही अपयशी ठरले कारण तुम्ही प्रयत्न थोडे जोरात केले पाहिजे होते. मग तुम्ही जेवढे जास्त प्रयत्न कराल तेवढे जास्त तुम्ही यशाजवळ जात जाल. मित्रांनो, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. तसेच माणूस त्यांच्या संकटातून बाहेर पडत असतो. तसेच तो घाव टाकीची शोधत असतो व त्या घावांना आपल्या अंगावर घेऊन आपले यशाची पायरी चढत असतो. स्वतःची चूक स्वतःला कळाली की बरेच अनर्थ टळतात. म्हणून तुमची चूक काय आहे हे स्वतःला कळवा आणि त्यानुसार पुढे जीवनात चालत राहा. लक्षात ठेवा, आयुष्यात कुठलीच गोष्ट करायची आपली नसते व ती कायमची आपली नसते. हे झालं त्याचा विचार करू नका. जे होणार आहे त्याचा विचार करा. म्हणजे भविष्य काळाचा नक्कीच विचार करा. कारण तुम्ही भविष्य काळात काय करणार आहेत याच्यावर भरपूर गोष्टी अवलंबून असतात. मित्रांनो, सर्वच प्रश्न सोडून सुटत नाही. काही सोडून दिले की आपोआप सुटतात. हे लक्षात ठेवा. कारण काही प्रश्नांकडे लक्ष दिले जात नाही. म्हणून ते सोडून दिले तर आपला त्यात फायदा असतो. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी मौन पाळा. कारण तुम्हाला लोक प्रोफेशनल समजतील व तुम्हाला त्या फील्डमधील बाजीगर समजतील. एवढं लक्षात ठेवा. सगळेच निर्णय मनाने घेऊ नका. काही निर्णय बुद्धीलाही घेऊ द्या. कारण बुद्धी सक्षम असते निर्णय घ्यायला. तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा. कारण तुमची गरज तुम्ही निर्माण नाही केली तर लोक तुम्हाला मागे टाकून देतील. एवढं लक्षात ठेवा. मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही. म्हणून तुमच्या मनात एकदा आलं तर तुम्ही कुठेच मागं सरू नका. आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधीच करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करू देऊ नका. मित्रांनो, दुःख कंटाळत बसू नका. ते विसरा आणि सदैव हसत राहा. तुमचा हसरा चेहरा हे संकटांना सर्व निवारून टाकतो. उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा. अपयशाने खचू नका. कधीही अधिक जिद्दी व्हा. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती हा आत्मविश्वास आहे. तुमच्याजवळ जेवढा जास्त आत्मविश्वास असेल तेवढे जास्त तुम्ही यशस्वी होत जाल. तुम्ही ज्याचे स्वतःचे मन जिंकलं त्याने जग जिंकलं. म्हणून स्वतःच्या मनावर विजय मिळवायला शिका. कारण तुम्ही शेवटपर्यंत हे एकटेच असता. तुम्ही फक्त लोकांकडून शिकत असता की ते कसं करतात. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. म्हणून सुरुवात ही जोमाने करा, पण फ्युचरिस्टिक करा व फ्युचरला सपोर्ट करणारी करा. कधी कधी देव तुमची परीक्षा बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. म्हणून लक्षात ठेवा, तुमची मनस्थिती बदला व तुमचा गर्व सोडा. अहंकार कधीच करू नका आणि सगळ्यांशी प्रेमाने बोला. तुम्हाला स्वामी नक्कीच साथ देतील. प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते ध्येय नक्कीच गाठतात. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. माझा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे असं नाही, पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा. आपल्यात दररोज काहीतरी बदल हा घडायला जावा. यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकठीण असते कारण त्याला मनाचीच परवानगी नक्कीच लागते. जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात व तुम्हाला किती यश मोठं प्राप्त होऊ शकतं. म्हणून तुम्ही प्रयत्न करत राहा व योग्य मार्गाने चला. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला, तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल. चांगला गुरु यशाने दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागते. कारण गुरु हे आपल्याला सपोर्ट करू शकतात, पण जावे तर आपल्यालाच लागेल व यशाचं शिखर आपल्यालाच गाठावं लागेल. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल हे सांगता येत नाही. म्हणून
तुम्ही सर्वांचे चांगले वागले तर सर्व देखील तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतील. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देते. प्रसिद्ध व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण ना क्षण कोणत्या तरी एका क्षेत्रात सतत उघडावा लागतो. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही. भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. म्हणून भाषा नेहमी गोड ठेवा आणि डोकं तुमचं नेहमी शांत ठेवा. या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब, हे लक्षात ठेवा. ही लोक सगळे डोळ्यात ठेवतात आणि लक्षात ठेवतात. यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही अपयश होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, कारण तुमच्या मनावर तुम्ही बिंबवून देता की मला यशस्वी नक्कीच व्हायचंय. मग तुमचं मन त्यासाठी काम करायला लागतं. जीवनात त्रास त्यांना होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी त्यातून शिकतात. आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडत असतात. स्वप्न पाहतच असाल तर मोठीच पाहना, लहान कशाला. कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो आहोत, कारण विजय तुमचाच आहे. मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात, एवढं लक्षात ठेवा. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नसते. म्हणून प्रसिद्धी तुम्ही कशी कमवता आणि कशी तुमची प्रसिद्ध तुम्ही होता ते त्यावर अवलंबून असते. टीका करणाऱ्याच्या शत्रूंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून नक्कीच सावध राहा. खूप माणसाची स्वप्ने एका विचारामुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे लोक काय म्हणतील. लोक काय म्हणतील याकडे नक्कीच लक्ष देऊ नका. तुम्ही काय करताय त्याच्याकडे लक्ष द्या, कारण तुम्ही जे कराल तेच तुम्हाला मिळत जाईल. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्यांच्या हातात असतं. व संकटाचा सामना तुम्ही नक्कीच केला पाहिजे व संकटांना सामोरे नक्कीच गेलं पाहिजे. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होतं व शेवटपर्यंत जे टिकतात ते यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतात. मित्रांनो, गरुडा इतके उंच उडता येत नाही, म्हणून चिमणी कधी उडायची सोडत नाही. म्हणून तुमचे ध्येय जरी मोठे असले ना, तुम्हाला त्यातून काही ना काहीतरी मार्ग निघतो व काही ना काहीतरी तुम्हाला नक्कीच मिळते. समुद्रात किती मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. म्हणून ते तुम्ही किती शांत आहात व किती नम्र आहात हे तुमच्या संकटात तुम्हाला पारखून बघा व तुम्ही त्यातून भरपूर चांगले निर्णय घेऊ शकता. नाहीतर संकटात माणूस चुकीचे निर्णय देखील घेतो. नेहमी तत्पर राहा. बेसावध आयुष्य जगू नका. कोणी किती काही अडचण आली तर लगेच सावध व्हा. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका. तरच इतर तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतील व तुम्हाला ते पूर्णपणे भाव देतील. स्वतःला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा. इतरांना जिंकवायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा. कारण तुम्ही स्वतःला जेव्हा जिंकवाल तेव्हा तुम्ही खरंच डोक्याचा उपयोग करून जिंकाल आणि हृदयापासून तुम्ही दुसऱ्यांना हाक मारता व दुसऱ्यांना तुम्ही जिंकून देत असता. यश साजरं करणं ठीक आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचं आहे अपयशातून धडा शिकणं. कोणतीही चूक वाया घालू नका, त्यातून काहीतरी नक्कीच शिका. गणितात कच्चे असाल तरी चालेल, पण हिशोबात मात्र पक्के राहा. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो आणि कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो. म्हणून विचार करण्यात नक्कीच वेळ वाया घालू नका. ही तुमची विचार करण्याची वेळ नक्कीच नाही, तुम्ही कृती करण्याची वेळ आहे. कधी कुणाच्या भावनाबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल. मित्रांना, आयुष्यात आनंदाचे जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा. तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांसाठी तुमच्याशी वाईट केले ते. म्हणून दोन गोष्टी विसरून तुम्ही आनंद खूप मनापासून तुमच्या जीवनात आणू शकता. आपले दुःख मोजक्या टक्का माणसाजवळ व्यक्त करा व कारण 50% लोकांना काही पर्वा नसते आणि 49% लोकांना तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंद होतो. म्हणून जवळचे कोण आणि परके कोण हे ओळखायला देखील शिका. जवळच्या माणसाचा स्वभाव किती पुरेपूर माहीत असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही. दगडाने डोकेही फुटतात, पण त्याचा दगडाची जर मूर्ती बनवली तर लोक त्यावर डोकं टेकतात. ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगले तोच नेहमी इतरांना हसवू शकतो, कारण हसण्याची किंमत त्यांच्यासाठी कोणालाच ठाऊक नसते.
फुलपाखरू फक्त 14 दिवस जगतं, परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकतं. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे. तो आनंदाने जगा आणि प्रत्येकाचं हृदय जिंकत चला. कारण कधी कधी कशी वेळ येईल हे सांगता येत नाही. म्हणून मित्रांनो, नामस्मरणात नक्कीच राहा. नामस्मरण तुम्ही जेवढे जास्त कराल तेवढे जास्त तुम्ही नामस्मरणात गुंग राहाल. कारण नामस्मरणाची ताकद एवढी मोठी आहे की ती कुणी सांगू शकत नाही. कारण नामस्मरणामध्ये तुम्ही देवाला भजत असता व नामस्मरणामध्ये तुम्ही देवाची आठवण काढत असता. संपूर्ण विश्व स्पंदनशील आहे. विश्वातील प्रत्येक वस्तू म्हणजेच स्पंदनाचा समूह आहे. मनुष्य हा सुद्धा स्पंदनाचा समूह आहे. पूर्वजन्मातील कर्मानुसार काही स्पंदन लहरी शुद्ध आहेत तर बऱ्याच अशी अशुद्ध आहेत. तर या व्यक्तीच्या मनोनेहमीत चांगल्या वाईट विचारांचा गोंधळ उडालेला असतो. तो क्षणात भावुक बनेल तर क्षणात क्रोधी बनेल. म्हणून प्राचीन ऋषींनी मानवांना ईश्वर भक्ती म्हणे नामस्मरण, श्रोतपठन, ग्रंथ वाचन, ध्यान, चिंतन व सतत सहवास करण्याचा आग्रह केलेला आहे. या गोष्टींनी आपली स्पंदने शुद्ध होत असतात, आपल्यातील दोष निघून जातात व आपण शुद्ध पवित्र बनतो व प्रसन्नता, सद्गुण, सद्विचार यांची प्राप्ती होते. श्री सद्गुरू भक्तांची अशुद्ध संपदने व खेचून घेत असतात. म्हणून श्री स्वामींना सहवासाची आस धरविण्या नामस्मरणामुळे परमशांती मिळे. निरंतर नामस्मरणामुळे कुळाची परंपरा शुद्ध होते. नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट काळवेळेचे बंधन नाही. नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की नाम उच्चारणारा व ते ऐकणारा दोघेही उद्धरून जातात. भक्तांचे सर्व दोष हर करून नाम त्याला दोषमुक्त करते. म्हणून जड जीवांना तारणारे नामस्मरणच आहे. एकाच नामस्मरणाची शेकडो हजारो आवर्तने झाल्यावर आपली स्पंदने त्या देवतेचा आकार घेऊ शकतात. रामाची भक्ती करणारा राम होतो, कृष्णाची भक्ती करणारा कृष्ण होतो, तसेच स्वामींची भक्ती करणारा स्वामीरूप होतो. हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही कधीही नामस्मरणाची शक्ती वाया घालू नका. तुमच्यात भरपूर शक्ती आहे. म्हणून तुम्ही स्वामींचं नामस्मरण जरूर करा व कुठेही तुम्ही ते करू शकता. तुम्हाला त्याचा नक्कीच अनुभव होईल व स्वामींची प्रचिती तुम्हाला नक्कीच होईल. असे भरपूर जणांना भरपूर अनुभव आले आहेत, त्यानुसार मी तुम्हाला सांगतोय. म्हणून तुम्ही नामस्मरण जरूर करा. तुमच्या संकटात स्वामी तुमच्या पाठीशी नक्कीच उभे असतील, हे मी तुम्हाला ग्वाही देतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा व आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.